पावसाळा आणि पावसाळ्यात मक्याचं कणीस जर खायला भेटलं तर मजाच वेगळी. तर हॅलो, इथे मी मक्याचं कणीस आणलं होतं आज आणि ते भाजत होते गॅसवर, कारण की सहसा तर ते चुलीवर भाजल्यावर जास्त छान होतं, पण आता आपल्याकडे चूल तर नाही आहे, त्यामुळे गॅसवरच भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यावर लिंबू लावण्याचं काम सुरू होतं इथं माझं. इथे छानपैकी लिंबू लावून घेतल्यानंतर वेळ होती त्यावर मीठ लावण्याची. मग काय सुरुवात केली मीठ लावण्यासाठी आणि मग ह्याचा आस्वाद घ्यायच्यासाठी माझा दम निघत नव्हता. मला इतकं घाई झाली होती ते खाण्याची, कारण की मला फार आवडतं मक्याचं कणीस. मग काय सुरुवात केली इथे माझ्या प्रिवासोबत, कारण की ती म्हणत होती मम्मा मला पण खायचं आहे. त्यामुळे मग तिच्यासोबत शेअर करत करत मस्ती करत करत आम्ही दोघांनी छानपैकी मक्का खाल्ला. आणि त्यानंतर मग काय खिचडी बनवायला घेतली. आज प्रिवासाठी खिचडी होती. आज मला जेवायची इच्छा नव्हती, त्यामुळे मी काही माझ्यासाठी नाही बनवलं, तर मग फक्त प्रिवा आणि तिच्या बाबांसाठी इथे खिचडी बनत होती. आणि मग इथे खिचडी तयार होत होते, एकीकडे प्रिवा मला त्रास देत होते की मम्मा माझ्याबरोबर खेळ ना, माझ्यासोबत खेळ ना. तर अधूनमधून तिच्यासोबत खेळणंही सुरू होतं आणि इथे खिचडीही सुरू होती. खिचडी काही नाही, सिंपल होती, मुगाची डाळी टाकून. तर पहा इथे अशी खिचडी झालेली आहे तयार. तर हे तिच्या बाबांचं ताट आहे आणि माझ्या प्रिवाचं सुद्धा ताट दाखवते. ही माझ्या प्रिवासाठीची खिचडी. तर असा होता आमचा आजचा दिवस. तुमचा दिवस कसा गेला हे मला नक्की कळवा. तोपर्यंतसाठी काळजी घ्या आणि बाय.